विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचा अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी ऋतुजा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये। कोणतीही महसुली कारवाई न करता अवैध वाळू वाहतूक सुरू ठेवण्यास परवानगी देण्यासाठी 30,000 रुपयांची लाच मागणाऱ्या भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी येथील तहसीलदार यांना भंडारा लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचून 30,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडला आहे। देवदास चमरू बोबुर्डे असं अटक करण्यात आलेल्या तहसीलदाराचं नाव आहे। सांगली आणि मिरजेतील पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीवाडी आणि कृष्णाघाट मिरज येथील प्रत्येकी 2 बोट आणि रेस्क्यू टीम तैनात करण्यात आली आहे। या टीमकडून नागरिकांसाठी मदत कार्य आणि बचाव कार्य केलं जाणार आहे। यासाठी सांगली आणि मिरजेत अग्निशामक विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जवान आपत्ती मित्र म्हणून कार्यरत आहेत। मी नागरिकांना आवाहन करतो की आपण घाबरू नका। तुम्हाला कुठल्याही पद्धतीची अडचण आली तर महापालिकेची रेस्क्यू फोर्स आहे, त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी काम करत आहोत। आम्हाला संपर्क साधून त्याचबरोबर रॉयल कृष्णा बोट क्लब व योग मराठा क्रीडा संस्था यांच्या माध्यमातून सुद्धा आपण रेस्क्यू फोर्स तयार केलेला आहे। त्यामुळं आम्हाला संपर्क साधून कुठलाही मेडिकल किंवा कोण वृद्ध असतील किंवा लहान बालके असतील त्यांच्याविषयी किंवा त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याच्या विषयी काही अडचणी असतील तर आम्हाला संपर्क साधावा। 2019-20 मध्ये राज्य परिवहन विभागाने चालक भरती प्रक्रिया राबविली होती। दरम्यान पात्र चालकांना प्रशिक्षण सुद्धा देण्यात आलं होतं, परंतु कोविडमुळे त्यांना रुजू करण्यात आलं नव्हतं। तेव्हापासून संबंधित वाहतूक चालक नोकरीच्या प्रतीक्षेत होते। दरम्यान वाहन चालकांनी आपली व्यथा प्रहारचे भंडारा जिल्हाध्यक्ष अंकुश वजारी यांना सांगितली। त्यानंतर त्यांनी भंडारा गोंदिया जिल्ह्यातील एसटी चालकांना न्याय देण्यासाठी रक्तदान करून भंडारा बसस्थान येथे पोहोचून त्यांनी एसटीचं पूजन केलंय। त्यानंतर ठिय्या मांडून आंदोलनाला सुरुवात केली आहे। आमच्या डीसी साहेबांना म्हणणं असं आहे की मुंबईवरून काही अडचण असेल तर तसं तरी सांगा। त्यांनी आम्हाला मुंबईचे नंबर दिले, त्याच्यावर आम्ही संपर्क केला। बच्चू कडू साहेबांनी संपर्क केला, परंतु ते फोन कोणीही उचलत नाही, कोणी त्या फोनवर बोलायला तयार नाही। आणि मग अशा वेळेला डीसी साहेबाला वारंवार विनंती करूनही डीसी साहेब फक्त आश्वासन देतात, परंतु ठोस पाऊल घेत नाही। आज आम्ही एक रक्तदान शिबिर घेतलं, सगळ्या चालक लोकांनी त्या ठिकाणी रक्तदान केलं। आता आम्ही एसटीचं पूजन करून या महाराष्ट्रातल्या एसटी महामंडळाला एक चांगल्या शुभेच्छा देणार आहोत। त्यांनी भरभरीत यश मिळवत आणि त्यानंतर इथून आम्ही एक म्हणजे डीसी साहेबाच्या कार्यालयात जाऊन जोपर्यंत ते आम्हाला ठोस आश्वासन देणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या आज कार्यालय सोडणार नाही। सिंदखेडा तालुक्याच्या नरडाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत असलेल्या तक्रारदाराने केलेल्या NRHM अंतर्गतच्या कामाच्या मानधनाचे 17,000 रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर भूषण पंडित मोरे आणि पंकज बारकू वाडेकर यांनी प्रत्येकी 1,000 रुपयांची लाच मागितली। याबाबत तक्रारदारांनी धुळे ACB कडे तक्रार केली आहे। त्यानुसार सदर कारवाईत दोघा लाचखोर डॉक्टरांना ACBच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे। आज नरडाणा येथील वैद्यकीय अधिकारी यांच्या निवासस्थानी दोघांनीही रुपये 1,000ची लाच स्वीकारताना 2 पंचांसमक्ष रंगेहात त्या ठिकाणी पकडलेले असून आमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय कडासणे सर आणि ॲडिशनल SP आदरणीय सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून सध्या राज्यावर अतिवृष्टीचं संकट कोसळलं आहे। अनेक भागात पूर परिस्थिती उद्भवली आहे, तर काही भागात दरडी कोसळल्यामुळे कित्येक जण मृत्युमुखी पडले आहे। काही जण बेपत्ता आहे। त्या जिल्ह्यातील मंत्र्यांशी बोलून परिस्थितीची माहिती घेतली असल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे। इथे वेळ झाली अल्पशा विश्रांतीची। आपण पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. गेली वर्षानुवर्ष भास्कर समूह स्वाभिमानाची पत्रकारिता करत आहे. अशा प्रकारे दहशतवादी असल्यासारखे त्यांच्या घरी रेड टाकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भास्कर आणि भारत समाचार या दोन्ही वृत्तपत्रामध्ये त्यांना पाहतोय. एकतर ते प्रामाणिक पत्रकारिता करतात. गंगेतून वाहणारी प्रेत ही सर्वात मोठी बातमी त्यांनीच दिली होती. त्यामुळे पूर्ण देशाला सत्य माहिती पडलं होतं. देशातील बेरोजगारीबद्दल खरे आकडे त्यांनी सांगितले. सरकार कोरोनाबाबत आकडे लपवत असताना त्याची माहिती देखील याच वृत्तपत्राद्वारे लोकांना मिळाली होती. सरकारने वृत्तपत्राची स्वतंत्रता टिकवून ठेवून लोकशाहीचा प्रमुख स्तंभ म्हणून हे सर्वांचं कर्तव्य आहे. भारत सारखे समाचारवरती कारवाई करून कोणाला वाटत असेल की आम्ही दहशतवाद निर्माण करू शकतो तर ते भ्रमात असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. आज दुपारी 12 वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे ते रवाना होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी 12 वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना झाले आहेत. महाड येथील MIDC हेलिपॅड येथे पोहोचून ते वाहनाने तळई गावासाठी रवाना झाले आहे. दुपारी 1:30 वाजता ते तळई गावात पोहोचतील. ते दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करणार आहे आणि दुपारी 2:20 ते परत महाडहून मुंबईकडे हेलिकॉप्टरने रवाना होतील. कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याला जोडणाऱ्या मिरज विजापूर राजमार्गावर पाणी आलं आहे. कर्नाटकातील कागवाड आणि महाराष्ट्रातील म्हैसाळ या दोन्ही गावाच्या मधील कृष्णा नदीचं पाणी राजमार्गावर आलं आहे. 2019च्या महापुराच्या वेळेला देखील या राजमार्गावर तब्बल 10 फूट एवढं पाणी साचलं होतं. राजमार्गावरून कर्नाटकातील चिकोडी, अथणी, रायबाग, विजापूर, कडची, कागवाड आणि महाराष्ट्रातील मिरज, म्हैसाळ, सांगली, तासगाव या भागाकडे जाण्यासाठी हा पर्यायी मार्ग आहे. कोरोना लसीकरणाच्या 2 लसी पूर्ण झालेल्या व्यक्तींना रेल्वे सुविधा उपलब्ध करण्याच्या मागणीला घेऊन भाजपने आंदोलन सुरू केलं आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत आमदार मनीषा चौधरी आणि सुनील राणे यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवली आहे. या आंदोलनादरम्यान रेल्वे यात्र्यांचे हस्ताक्षर घेण्यात आले आहे. आर्थिक दृष्टया आज ये सर्वसामान्य आदमी प्रवासी बेजार हो गया है क्योंकि जॉब पे नहीं जा सकता है, काम धंधा बंद है. बस से जाना तो 3 घंटा लगता है, टैक्सी करेगा तो 500 से 700-800 रुपये लगता है. तो कहाँ से लाएगा? अगर लसीकरण हुआ है तो उनको अलाउड करने की जरूरत है ना, नियोजन करो प्रॉपर. यही हमारी सीधी सादी मांग है. इसलिए भारतीय जनता पार्टी ने आंदोलन खड़ा किया. टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळालं आहे. मीराबाई चानूनं भारतीय पुरुष हॉकी संघानं विजयी सुरुवात केली आहे. तर तिरंदाजी प्रकारात भारताच्या दीपिका कुमारी आणि प्रवीण जाधवने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तर 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत सौरभ चौधरीने जबरदस्त प्रदर्शन केलंय. या बातम्यांसह आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.